नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे आठवणींची होळी आणि या अनुभवाचे लेखक निखिल सोनक. रोजप्रमाणे आज सुद्धा ऑफिसमधून सायंकाळी घरी आलो आणि नेहमीप्रमाणे मराठी गाण्यांचं चॅनेल लावलं. सर्वत्र होळीची गाणी सुरू होती. होळीचा सण 4 दिवसावर येऊन ठेपला होता. यावर्षी एसटीच्या संपामुळे आणि त्यातल्या त्यात मागील वर्षी होळीला आलेल्या भयानक अनुभवामुळे यावर्षी मुंबईतच होळी साजरी करायचं ठरवलं आणि या विचाराने नकळतच मन भूतकाळात गेलं. फेब्रुवारीचा महिना संपत आला आणि मला होळीसाठी गावी जाण्याचे वेध लागले. गावी जाण्यासाठी मी महिनाभर आधीपासूनच एसटीचे तिकीट काढून ठेवले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एसटी महामंडळाने काही बसेस बंद केल्या आणि माझी होळीला गावी जाण्याची इच्छा पूर्ण होते की नाही याची धास्ती मला वाटू लागली. बऱ्याच दिवसांनी गावी जातोय, काहीही करून होळी गावातच साजरी करायची असा चंग मी मनाशी बांधून गावी जाण्याची तयारी करू लागलो. माझ्या एका गावाकडील मित्रासोबत त्याच्या गाडीने जायचं नियोजन केलं. तो मला घ्यायला येत असताना त्याला एका ट्रकवाल्याने ठोकर दिली. पण म्हणतात ना, काळ आला पण वेळ आली नाही. त्याप्रमाणे त्याला साधं खरचटलंही नाही, पण त्याच्या गाडीचं मात्र अतोनात नुकसान झालं. विविध अडथळ्यांवर मात करत मी सकाळी सकाळी खाजगी वाहनतळात दाखल झालो. गावी जाण्यासाठी किमान 2-3 तरी वाहने बदलावी लागतील असं मनात येताच न जाणे परंतु का, आज काहीतरी अघटितही घडू शकते अशा विचाराने मनात शंकेची पाल चुकचुकली. खाजगी वाहनात बसून माझ्या ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. एका थांब्यावर सहप्रवाशाने घेतलेल्या वर्तमानपत्रात मी सहज डोकावलं आणि नेमकं एका आजी आजोबाने सरण रचून जिवंत घेतलेल्या समाधी सदृश्य आत्महत्येच्या बातमीवर माझं लक्ष गेलं. त्यात भरीसभर म्हणून माझ्या गावाचे नाव असल्यामुळे माझे मन भयभीत झाले. मनात अनेक शंका कुशंका यायला लागल्या. सगळं काही कुशल असावं अशी देवाकडे मनोमन प्रार्थना केली आणि त्या प्रवाशाकडे पेपर मागणार असा विचार करत असतानाच तो प्रवाशी त्याच्या ठिकाणी उतरला. दरमजल करत मी रात्री 1 वाजता गावाच्या जवळ पोहोचलो. सगळीकडे लोडशेडिंग सुरू असल्यामुळे दूर दूरपर्यंत अंधाराचं साम्राज्य होतं. कोरोनामुळे सगळीकडे शुकशुकाट होता आणि त्यातल्या त्यात होळीची रात्र होती. ठिकठिकाणी होळी पेटलेली दिसत होती. गाव 2 किलोमीटर दूर असल्यामुळे आणि मोबाईलला रेंज सुद्धा नसल्याने आहे त्या प्रकाशात पायीच गावात जायचं ठरवलं. मी दत्तगुरूंना मानत असल्याने मला काहीच होणार नाही आणि काही भीतीही नाही असा विचार करून मला हायसं वाटलं. मी रमत रमत जात असताना एक हिरवं लुगडं नेसलेली आजी दिसली. तिच्या हातात हिरव्या कच्च बांगड्या आणि कपाळावर भलं मोठं कुंकू. तिच्या हातातील टोपलीत 2 हार, हळद कुंकू, पाणी आणि उदबत्त्या होत्या. एवढ्या रात्री तिच्यासोबत हे सगळं पाहून मी चकित झालो. परंतु माझा जीव पाण्यामुळे कासावीस झाला होता आणि मला तिला पाणी मागावे लागले.
तिच्याकडे पाहताच ही नक्कीच शुभ कार्याला आली नसावी, तर कोण्या गेलेल्या माणसाची पूजा करायला गेली असावी असं दिसून आलं. धीर करून मी तिला विचारलं, आजीबाई, एवढ्या रात्री हे सगळं घेऊन कुठे चाललात? ती म्हणाली, माझं धनी आणि मी खूप दूरच्या प्रवासाला निघतोय. आधी पूजा करावी म्हणून हे सगळं सोबत घेतलंय. तिच्या बोलण्यावरून हा जरा विचित्र प्रकार दिसतोय, त्यामुळे आता थांबून उपयोग नाही असा विचार करून मी तिथून काढता पाय घेतला. तिने जाताना मला, माझं धनी दिसलं की त्यांना सांगा तयारी झाली, तुम्ही आलात की जाऊया असं सांगितलं. मी मागे वळून तिला हो म्हणालो आणि क्षणभर जागीच थबकलो. मागं कोणीच नव्हतं, फक्त एक हार खाली पडलेला दिसला. मी लागलीच तिथून पळत निघालो. थोड्या अंतरावर एका म्हातार बाबाने हाक मारली, अरे निखिल, एवढ्या रात्री कुठून आलास? मला पण घेऊन चल की सोबत. असं म्हणून, लवकर चला, वेळ झाली, लवकर चला असं तोंडातच पुटपुटायला लागला आणि हळूहळू त्याचा आवाज वाढू लागला. तो स्वतःशीच एकटं हसू लागला. एकापेक्षा दोन बरे या उद्देशाने मी त्याला सोबत घेऊन निघालो आणि रस्त्यात त्या भेटलेल्या आजीची कहाणी आणि निरोप सांगितला. आजीचं नाव काढताच त्याचा जीव कासावीस झाला आणि तो रडवेला झाला. म्हणू लागला, मीच चुकलो, तिचं ऐकलं नाही आणि शेवटच्या प्रवासाला जावे लागले. मला घाई असल्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही. दारुड्या लोकांसोबत बडबड ऐकायची सवय असल्यामुळे हा अनुभव काही नवीन नव्हता. एव्हाना मी रमत गमत गावाकडे आलो, परंतु मला म्हातारबुवांची फिरकी घेण्याची अनावर इच्छा झाली. काय आप्पा, रात्री अपरात्री कुठे चाललात? रात्री अपरात्री असं एकटं फिरत नसतात असं म्हणताच त्या म्हाताऱ्याने थेट रागाने माझ्याकडे पाहिले, परंतु त्याच्या नजरेत मला भयानक हसू दिसले आणि नाकात जळाल्याचा उग्र वास शिरला. आर पोरा, मला आता कोणाची भीती? आधी होती, आता नाही असं म्हणून परत, लवकर चल लवकर, वेळ झाली असा आवाज काढू लागले आणि त्यांनी त्यांच्या खिशातून तंबाखू काढून खाल्ली. मलाही देऊ केली. माझा कोणा भूताखेतावर विश्वास नव्हता, त्यामुळे मी निश्चिंत होतो आणि तसंही एकटा असल्यामुळे झोप येऊ नये म्हणून मी तंबाखू स्वीकारली आणि चालू लागलो. बसमधून उतरून मला किमान 2 तास तरी झाले होते, तरी 2 किलोमीटरचे अंतर संपत नव्हते. अजून काही वेळ गेला आणि झुंजूमुंजू होण्याची वेळ झाली. आता मात्र मी थोडा भयभीत झालो. एव्हाना गावात वळण्यासाठी 4 रस्त्याचा चौक लागला. तिथे चौकातच कापलेली पपई, लिंबू आणि हळद कुंकू दिसले. ते पाहताच म्हाताऱ्याला आनंद झाला. त्यातील पपई त्याने खायला घेतली. अहो आप्पा, असं काय करताय? माझ्याजवळ जेवणाचा डबा आहे, तो खा असं मी म्हणताच तो म्हातारा रडलेल्या चेहऱ्याने बोलायला लागला. पोरा, आता हेच माझं जेवण, मला कोणाच्या वाटणीचं अन्न नको असं म्हणून माझ्या मागे चालायला लागला. गावाची वेस जवळ यायला लागली. कोंबड्यांचा आवाज येऊ लागला आणि गावातील कुत्री न भुंकता एका जागी स्तब्ध झाली होती. मी चालत चालत खूप पुढे गेलो होतो. आप्पा चुप्प का बसले म्हणून मी मागे पाहताच माझी पाचावर धारण बसली. मागे एक चिता जळत होती आणि बाजूलाच
अर्धी खाल्लेली पपई पडली होती. बाजूला एक हार, फुलं आणि उदबत्ती जळत होती. जणू कोणी जिवंत समाधी घेतली आणि त्या अगोदर स्वतःची पूजा केली. भर थंडाव्यात सुद्धा मी तोंडावरचा घाम पुसत असताना अचानक मला हळूच आवाज आला, लवकर चला, वेळ झाली. जसा हा आवाज ऐकला तशी मी झपाझप पावले टाकत आणि भगवंताचे नामस्मरण करत घराकडे जाऊ लागलो. गावात शिरताच माझं लक्ष गावात लागलेल्या मोठ्या पोस्टरकडे गेलं. रंगराव मास्टर आणि त्यांच्या बायकोला भावपूर्ण श्रद्धांजली. फोटोकडे नजर गेल्यावर मला दरदरून घाम फुटला. मला आज भेटलेल्या आप्पा आणि आजीबाईंचा फोटो होता तो. त्यांनी 2 दिवस आधीच शेतात पोटची पोरं उपाशी ठेवत असल्यामुळे स्वतःला जिवंत जाळून घेतलं होतं. सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. मी धावत पळत घरात शिरलो. 2 दिवस मी झोपेत बडबड करत होतो, लवकर चला, वेळ झाली. कारण आप्पांनी वाटेत खायला दिलेल्या तंबाखूची चव अजूनही तोंडात होती आणि आजीबाईने पाजलेल्या पाण्यामुळे मी एक प्रकारे हिप्नोटाईज झालो होतो. या असह्य अवस्थेत मी 8 दिवस दवाखान्यात आणि नंतर महिनाभर घरी आराम केला. या अशा भयानक अनुभवाचा मी साक्षीदार आहे, ज्यामुळे माझा होळीचा सण आजन्म माझ्या स्मरणात राहील.